हॅलो, हाय, नमस्कार. आम्ही इथे निघालो होतो पिकनिकसाठी. तर चालू होती तयारी. मी इथे बॅग भरत होते. बॅग म्हणजे लंच बॅग. टिफिन घेऊन जाणार होतो. एवढ्या माणसाचा टिफिन होता आज पॅक करायचा. जवळपास 12 माणसांचा स्वयंपाक होता. चपात्या भाकरी वगैरे बऱ्याचसं बनवून रेडी होतं. पण वहिनी इथे लास्टला ना टोमॅटोची चटणी बनवत होते. मुलं खातील का नाही शेपूची भाजी, थोडंसं कन्फ्युजन होतं म्हणून. आणि इथे छोट्या बहिणीचं काम चालू होतं बाटल्या भरून घेण्याचं. आणि इथे पप्पा तर घरीच राहणार होते, पण त्यांचं चालू होतं की उशीर होतोय, लवकर निघा. त्यांना पाणी वगैरे दिलं. मग आम्ही सगळे रेडी झालोत. कारण होतंय काय नाही, दिवाळीसाठी भांड्याची आणि कपड्याची दोन्ही बाया सुट्टीवरती आहेत. 12 लोकांचा स्वयंपाक केला, एवढ्यांचे कपडे धुतले, भांडे घासले, घर आवरलं, पोरांचं आवरलं. आम्ही निघता घरून आम्हाला 12:30 वाजलेले. 12:30 वाजता आम्ही रेडी होऊन बसलो होतो. वाट बघत होतो भावाची. तो बाहेर ना गाडी साफ करत होता. त्याचं गाडी साफ करणं झाल्यानंतर आम्ही सगळे निघालोत पिकनिकसाठी. पिकनिक म्हणजे नांदेडपासून 15 किलोमीटर अंतरावर वारंगा फाटा म्हणून आहे. तिथे खूप छान आहे. पार्क खूप मोठं आहे, स्पेशियस जागा आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. आणि मेन म्हणजे महादेवाचं खूप मोठं मंदिर आहे. मी इथे देवांश लहान असते वेळी एकवेळेस आले होते, त्यानंतर आत्ता आले. आणि इथे बॅगा होत्या एवढ्या की म्हणजे बऱ्याचशा बॅगा होत्या. प्रत्येकाने 2-2, 3-3 घेऊन पण बॅगा थोड्याफार उरलेल्या. एवढं सामान झालेलं. कारण घरून ना ग्लास चमच्यापासून आम्ही बांधून आणलं होतं. पुढचा शॉट उद्या टाकेल. तोपर्यंत बाय.